ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नाईक, दीपक भाई केदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोदजी भोळे यांच्या आदेशान्वये पॅलेस्टाईनवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात आज पोलीस लॅब परिमंडळ सोलापूर शहर या ठिकाणी निवेदन सादर केले। इस्रायल व पॅलेस्टाईन या दोन्ही राज्यांमध्ये जे युद्ध चाललेले आहे ते थांबवण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने निवेदन सादर केले। जे मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होत असल्याबाबत 27/9/2023 रोजी मुस्लिम समाजाकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजन काही मनुवादी लोकांनी हाणून पाडले, तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मुस्लिम समाजाला पाठिंबा देऊन त्यांना पाठबळ देऊन हे अन्याय अत्याचार थांबवण्यात यावेत यासाठी परिमंडळ सोलापूर शहर आयुक्त या ठिकाणी निवेदन सादर केले। तर येणाऱ्या आगामी काळामध्ये 2024च्या या मनुवाद्यांना दलित आणि मुस्लिम काय चीज आहे हे दाखवून दिल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्थर सेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा युवा महासचिव अजय प्रक्षाळे यांनी दिला आहे। यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष अमर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिरसाट, जिल्हा महासचिव महेंद्र शिरसाट, महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई ससाने, सोलापूर शहर अध्यक्ष स्वप्नील कापुरे, मोहोळ तालुका अध्यक्ष राजन शिरसाट, उत्तर तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, महिला आघाडी जिल्हा महासचिव सुवर्णाताई बनसोडे, महिला उत्तर तालुका अध्यक्ष नंदाताई कांबळे, यल्लाप्पा चौगुले, मालक जनाबाई बोराडे आणि मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दौलाभाई कुमटे व सर्व मुस्लिम समाजवर्ग यावेळी उपस्थित होते। जय भीम। मी अजय प्रक्षाळे, ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा युवा महासचिव। आज माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे की हे फलिस्तानवर जे हल्ले व्हायला लागलेत ते त्वरित थांबवण्यासाठी या ठिकाणी पोलीस आयुक्तालय साहेबांना निवेदन देण्यात आलेलं असून त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की आम्ही परमिशन तर देणार नाही, पण तुम्हाला सोमवारी बोलवून घेऊ आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते आम्ही सविस्तर ऐकून घेऊ असं आम्हाला परिमंडळ यांच्याकडून माहिती मिळाली। आणि या आंदोलनाचा एकच उद्देश असा आहे की हे जे इस्रायल आणि फलिस्तानमध्ये जे युद्ध चाललं आहे त्या युद्ध पूर्णपणे थांबवण्यात यावं आणि त्या ठिकाणी शांतता नांदावी याकरिता या ठिकाणी आम्ही निवेदन सादर केला असता आयोजित केला होता। तर काही मनुवादी लोकांनी ते हाणून पाडला। त्या मनुवाद्यांना सांगायचं एकच आहे की मुस्लिम आणि दलित आम्ही सर्व एकच आहोत। तुम्ही कितीही बी हाणण्याचा प्रयत्न करा, आम्ही एकत्र येणार आणि हे तुम्हाला आज न उद्या हे 2024मध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला हे आम्ही दाखवून देऊ। एवढं ऑल इंडिया पॅन्थरकडून हे सेनेकडून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत।